नमस्कार. आज मांडवगण फराटा येथे आपण अशा व्यक्तीस भेटणार आहोत की ज्यांच्या आजोबापासून सर्वत्र समाजामध्ये सामाजिक कार्यात आघाडी आहे आणि खूप काही महत्त्वाचे निर्णय हे त्यांच्या आजोबाच्या काळामध्ये झालेले आहेत. विकासाचे पर्व त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. सध्या यांना चुकून एका व्यक्तीच्या खात्यावरील 5 लाख रुपये हे आलेले होते आणि ते त्यांनी इमानदारीने आजच्याही काळात माणुसकी आहे या दृष्टीने व त्यांच्या आजोबांचे म्हणजेच मल्हारराव फराटे आबा यांचे संस्कार त्यांच्यावरती आजही आहेत. हे आज त्यांनी या उपक्रमातून दाखवून दिले. आजच्या काळात जर एखाद्याला मोबाईलचे 300 रुपयाचे व्हाउचर जर चुकून गेले तर ती व्यक्ती समोरील व्यक्ती सांगते तुमच्याकडनं चूक झालेली आहे, मी काही पैसे परत पाठवू शकत नाही. परंतु या ठिकाणी मात्र यांनी जे 5 लाख रुपये हे आपल्या मुलाच्या अकाउंटवर अथवा त्यांच्या अकाउंटवर जे आले ते त्यांनी त्या व्यक्तीला स्वतःहून संपर्क करून ते पैसे परत देण्यासाठी त्यांना बोलावून घेऊन ती रक्कम त्यांना ताब्यात दिली. त्याबद्दल त्यांचे आज आपल्या मांडवगण फराटा परिसरात तसेच जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे. त्याबद्दल आपण त्यांचे विचार ऐकून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आजही माणुसकी आहे, आजही इमानदारी आहे हे या उपक्रमावरून व या अनुभवास येते. त्यासाठी त्यांचे कौतुक व अभिनंदन करणं ही आपली सामाजिकदृष्ट्या जबाबदारी आहे. त्या दृष्टीने आम्ही आज त्यांना भेटत आहोत. नाव सांगा आपलं. नमस्कार. मी विजय शहाजी फराटे. माझा मुलगा अद्वैत विजय फराटे वागीश्वर विद्याधाम प्रशालेचा एक विद्यार्थी आहे. इयत्ता 6वीमध्ये तो शिकत आहे. शाळेच्या ह्याच्यातून माध्यमातून त्याचं खातं ओपन करण्यात आलं होतं बँक ऑफ बडोदा या शाखेमध्ये मांडवगण फराटे. शुक्रवारी 26/12/2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मला अद्वैत फराटेच्या खात्यावर 5 लाख रुपये जमा झाल्याचा मला मेसेज आला. त्यानंतर संबंधित मेसेजची मी खात्री केली आणि ज्यावेळेस मला 5:30 वाजता मेसेज आला तोपर्यंत बँक बंद झाली होती. त्यामुळे मला पुढील काही चौकशी करता आली नाही. नंतर मी शनिवार आणि रविवार गेल्यानंतर 2 दिवस बँकेला सुट्टी असल्यामुळे मी सोमवारी बँकेत गेलो आणि सोमवारी बँकेत गेल्यावर तिथे सगळी माहिती घेतली. तिथं खात्री केली की बाबा हे पैसे कन्फर्म आहेत, फक्त ते संबंधित माणसाचं मला डिटेल तिथे मिळू शकले नाही. मग मी माझ्या मुलाच्या खात्याची सगळे डिटेल्स घेऊन घरी गेलो. त्यावेळेस मला आमचे मित्र संपतबाबू फराटे यांचा फोन आला आणि त्यांनी कल्पना दिली की बा आपल्याच घरातून पाहुण्याचे ते पैसे आलेले आहेत. त्यांच्याकडून संबंधित सगळी माहिती मी घेतली, त्यांचे फोन नंबर, त्यांचे बँक डिटेल्स सगळे घेतले आणि